निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांचं कार्य अलौकिक. डी सोनटक्के. अकोला येथे महाराष्ट्र राज्य धोबी परीट समाज महासंघ सर्वभाषिक तथा अकोला बुंदेले बहुउद्देशीय संस्थेद्वारे आयोजित भव्य दिव्य वधूवर परिचय मेळावा संपन्न. वधूवर परिचय या माध्यमातून समाज संघटन व जनजागृती होत असून आपण सर्वजण श्री संत गाडगे महाराज यांचे वंशज असून बाबांचे दशसूत्री याप्रमाणे नियमाचं पालन करावं. श्री संत गाडगे बाबा हे चालता बोलता विद्यापीठ होते. समाज संघटन असल्यावर शासकीय सवलती मिळणं अशक्य नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी परीट धोबी समाज हा अस्पृश्य असल्याचं त्यावेळी सांगितलं, कारण हा समाज कपडे धुण्याचे काम करत असायचा, असे प्रतिपादन श्री सोनटक्के यांनी केलं. तसेच आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असून सोशल मीडियाच्या माध्यमातून लढाई जिंकता येत नाही, तर यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. तसेच सर्व समाज बांधवांचं सहकार्य आशीर्वाद लाभल्यानं, प्रयत्न सातत्य आणि चिकाटी ठेवल्यानं आपली लढाई अंतिम टप्प्यात आहे. तसेच निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज यांची जयंती उत्सव आनंदाने शांततेने साजरी करावी, असं आवाहन देखील सोनटक्के साहेब यांनी केलं आहे. अकोले येथे महाराष्ट्र राज्य धोबी परीट समाज महासंघ सर्वभाषिक आयोजित बुंदेले बहुउद्देशीय संस्था यांचं कार्य कौतुकास्पद असून भव्य दिव्य कार्यक्रमाचं नियोजन केल्याबद्दल यशस्वी सर्व समाज बांधवांचं श्री सोनटक्के साहेब यांनी कौतुक करत शुभेच्छा व्यक्त केल्या. महाराष्ट्र राज्यामधून संघटनेचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी बुंदेले यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. आमचे अमरावती प्रतिनिधी प्राध्यापक संदीप रोहनकर आणि अहमदनगर प्रतिनिधी राजेंद्र देसाईंसह दीपकराव दळवी. आमचे बंधू आणि भगिनी, आता परिचय संमेलन सुरू आहे, पण आपल्याला एवढं सांगू इच्छितो, सर्वप्रथम मी ज्या जाती जन्म घेतला त्या जातीचा मला ऋण फेडायचं आहे, ही सर्व समाज बांधवाची भावना असली पाहिजे आणि त्या भावनेतून आपला समाज प्रगती करतो हे सर्व समाज बांधवांनी जाणून घेतलं पाहिजे. मी माझा प्रपंच म्हणून आपल्याला नेहमी सांगतो, मी हे जीवन नाही आहे. आज आपण वधूवर परिचय संमेलन अकोला बुंदेले समाजाने घेतलं. आज आपण सर्व एकत्रित आलो, विचाराची देवाणघेवाण झाली, परिचय झाला. आणि या ठिकाणी जर एखाद्या वधूवर परिचय संमेलन जर मध्ये एखाद्याचं जर लग्न जुळलं, तर शेवटी पैसा किती जरी कमवेल, पण शेवटी जर लग्न जुळलं, त्याचा जर संसार सुखमय जर झाला, तर ते आयुष्यभर म्हणतील, त्याचे मुलं म्हणतील की माझं लग्न ओम बुंदेले आणि बुंदेले समाजाने घेतलं, लग्न जुळलं. हे नाव कदापि कोणी घेऊ शकत नाही. ते गाडगे बाबांनी केलेलं कार्य आपण हे करतो. गाडगे बाबांनी दशसूत्री आपल्याला दिली. त्या दशसूत्री मधलं एक सूत्र म्हणजे तरुणी मुलांचे लग्न. गाडगे बाबाचे खरं तर आपण वंशज आहोत. गाडगे बाबा हे चालतं बोलतं विद्यापीठ होतं. गाडगे बाबांनी आपल्याला उद्देश केला की मानव सेवा ही ईश्वरीय सेवा आहे, माणसामध्ये देव पहा आणि कर्म चांगले करा. हे पाठीबोटे जरी माणसाचे साध्य जरी नसतील, तरी माणूस म्हणून जगण्याची संधी गाडगे बाबांनी आपल्याला दिली. त्याचा सार्थक जीवनामध्ये आपलं कर्म चांगलं करून करायचं आहे. आज मी अमरावतीमध्ये पाहतो, अकोल्यामध्ये बघतोय, नागपूरमध्ये बघतोय, सर्व आपला समाज आज विदर्भामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये समाज आपला जागृत झालेला आहे. कारण ज्या समाजाचं संघटन नाही, ज्या समाजाच्या काळाची गरज संघटनेची आहे, कारण समाज संघटन असल्याशिवाय त्या समाजाची प्रगती होत नाही, हे आपल्या समाजाला आज कळालेलं आहे. आज समाज बांधवांनी मला विनंती आहे की ज्या ठिकाणी समाजाचं हित असेल, समाजाचं चांगलं कार्य असेल, समाजाच्या हिताचं काम असेल, तर मतभेद प्रत्येक व्यक्तीमध्ये असू द्या, पण माणसामध्ये मनभेद नसू नये. माझ्या समाजाचं हित, माझ्या समाजाचं चांगलं काम जिथे असेल तिथे सर्व मतभेद बाजूला ठेवून माझ्या समाजाला न्याय मिळविण्यासाठी सर्व एकत्रित आलं पाहिजे. ही समाज बांधवाची भावना असली पाहिजे. आज या ठिकाणी आपला समाज आज खूप आपल्या 2 पिढ्या गेलेल्या आहेत. आरक्षणाची सवलत आतापर्यंत आपल्याला मिळाली नाही. आपलं काम बळके कपडे धुणे, वृत्ताचे कपडे धुणे, त्या ठिकाणी मृतदेहाचे कपडे धुणे. आपण अस्पृश्य होय, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं.
पण 2 पिढ्या गेल्या आपल्याला आरक्षण आज मिळालेलं नाही आहे. आता येणारं आरक्षण आपल्याला जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये सर्वांच्या आशीर्वादाने, कारण देवराव सोनटक्के एकटा काही करू शकत नाही, एकटा कोणी संजय भाऊ कनोजिया करू शकत नाही, जयराम वाघ करू शकत नाही. आपला जोपर्यंत सहकारी आशीर्वाद आमच्या पाठीशी राहणार नाही तोपर्यंत समाजाला न्याय सुद्धा मिळणार नाही. आज आपण चंद्रशेखर बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री होते, आपण लॉन्ड्री व्यवसायामध्ये 50% सवलत आपल्या समाज बांधवाला मिळवून दिली. आज आर्थिक बाजू आपल्याला थोडी तरी मजबूत झालेली आहे, ही सुद्धा आपल्याला विसरता येत नाही. नागपूरमध्ये मी गडकरी साहेबांच्या माध्यमातून गॅसच्या प्रेमचं वाटप 35 लाख रुपयाच्या गॅसच्या प्रेमचं वाटप आपल्या गरीब बांधवांना, जो लॉन्ड्री व्यवसाय रस्त्यावर करतो त्याला वाटप करण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून सर्व भाषिक संघटनेतून या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याला आरक्षणाचं खरं तर आरक्षण समन्वय समिती, जेव्हा रमाकांत कदम शेठ साहेब त्यांचं स्वप्न होतं की माझ्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, आणि ते कैलासवासी स्वर्गवास झाल्यानंतर आरक्षण समन्वय समितीचं काम सातत्याने चालू आहे. मी अध्यक्ष त्या समितीचा या नात्याने सर्व समाज बांधव, सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आपण शेवटच्या टोकापर्यंत न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सुद्धा तयार आहोत. पण त्याच्या तत्पूर्वी दिल्लीमध्ये आपली अंतिम टप्प्यात असलेली फाईल ही सुद्धा आपण दिल्लीला जाऊन त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात नेलेली आहे. माझ्यासोबत आताच 1 महिना झाले संतोष भाऊ चौकीरकर, त्यानंतर आमचे शंकर भाऊ परदेशी दिल्लीमध्ये गेलो, त्या ठिकाणी टेबल टू टेबल फाईलचा पाठपुरावा आपल्या सर्वांच्या सहकार्याने करीत आहोत. आणि लढाईची अंतिम टप्प्यात असलेली लढाई आपण दिल्लीमध्ये सुद्धा शेवटच्या